पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण ऐकलेले जे जोसेफ आहे त्याच्या आयुष्यामध्ये हालेलुया सगळे भाऊ एकत्र आले. हालेलुया. एक नव्हता. हालेलुया. एक नव्हता. त्यांनी सांगितलं हालेलुया मला जर भेटायचं असेल तर जाऊन तुमचा तर छोटा भाऊ आहे त्याला पण घेऊन ये. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. त्याशिवाय माझं तोंड नाही दिसणार. हालेलुया. सगळ्याच्या सगळे आले तेव्हा त्यांना समजावून दिलं की तो जो जोसेफ आहे ना, हालेलुया, तुम्ही ज्याला उचलून ते विहिरीत टाकले तो मीच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो मीच आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, तुमच्यामध्ये पण काही लोकांच्या घरी एखाद्या जोसेफ असू शकताय ज्याला तुम्ही विहिरीत टाकलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. एखाद्या पप्पा मम्मी असेल, एका पोराला जमवलेला आहे. हालेलुया. एखाद्या पप्पा मम्मीने एका पोराला दबवायला घेतलं असेल तर जाणायचं शेवटचा चमचा पाणी हाच पोरगा तुम्हाला पाजवणार आहे ज्याला तुम्ही बाजूला केलेला आहे. हालेलुया. प्रत्येक भाऊ, प्रत्येक बहीण ज्या एकाला तुम्ही टाकलेला आहे, हालेलुया, परमेश्वर एक दिवशी त्याला उचलून वरती घेऊन येणार आहे. तो तुम्हाला पाहिजे ते योग्य वेळेत देणार. देवाचा नियम आहे ते. हालेलुया. 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 कोणीही कधीही कोणालाही तुच्छ लेखू नये. आणि जर अनेकांनी एकत्र तुम्हाला तुच्छ लेखलेला आहे, चिंता नको. देवाच्या हृदयामध्ये तुझ्यासाठी सुंदर योजना आहे. धन्यवाद येशू. आजच्या नवा करारातील वाचनामध्ये देवाने बोलले, देवाच्या राज्याच्या कामासाठी जाताना लक्ष इकडे तिकडे नको जाऊ. प्रेज द लॉर्ड. इकडे नको बघू, तिकडे नको बघू. कुठं बघायचं? देवाच्या राज्याकडे बघायचं. तुला लागणारा सर्व काही तुला मिळणार. हालेलुया. धन्यवाद येशू. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेले प्रत्येक शब्द देवानी माझ्या आयुष्यामध्ये खरं करून दाखवलेले शब्द आहे. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्ही कुठेतरी जाताना जवळ काही आहे बघायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका धर्म प्रांतामध्ये मला आमंत्रण मिळालं रिट्रीट प्रीचिंगसाठी. हालेलुया. फादर लोक फोन करताना कधी कधी फादर लोक विचारतात, फादर तुमचा रेट किती आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी फादर लोकांना सांगतो मी माझ्या आत्मीयासाठी येतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या आत्मीयासाठी मी येतो आहे, मला पैशाची गरज नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, मी इथून कुठेतरी गेलो. हालेलुया. एका ठिकाणी भरपूर शेकडाने लोक जमलेले मोठा एक कार्यक्रम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
शेकडापेक्षा हजारापेक्षा मोठे भरपूर लोक आहेत. हालेलुया. कार्यक्रम संपल्यावर तिघे फादर लोकांनी माझ्या बाई घेऊन आले आणि मला रिक्षामध्ये बसवलं आणि बाई बाई म्हणून बोलले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ऑटो रिक्षामध्ये बसले. मला एक गोष्ट माहिती आहे, ऑटो रिक्षामधून उतरताना रिक्षावाल्याला द्यायला माझ्याकडे पैसा नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. रिक्षामधून खाली उतरले तेव्हा तिथे प्रार्थनेत आलेले कोणतरी होते. त्यांनी सांगितलं, फार पैसा नको देऊ, मी देईन. हालेलुया. कोणतरी रिक्षावाल्याला पैसा दिला, मी वाचलो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कुठला तरी एक भाग आहे तिकडे आता बस येत आहे, त्या ठिकाणी त्यावर उभं राहिलेलं आहे. हालेलुया. कोणतरी सांगितलं, फादर गाडीचा तिकीट मी घेऊन जाणार आहे. हालेलुया. मी काही बोललो नाही. कोणतरी गाडीचं तिकीट घेऊन मला गाडीत बसवलं. हालेलुया. मी पुण्यापर्यंत पोहोचलो. हालेलुया. पुण्यामध्ये पोहोचताना हालेलुया फादरांचा हत्यार समोर सांभलं. हालेलुया. मी बायबल वाचत वर बसलो. हालेलुया. मध्ये बायबल गर्दी आल्यावर बायबल जरा वरती ठेवले होते. हालेलुया. थोड्या वेळात बघताना माझं बायबल तिकडे नाही. कोणतरी बायबल घेऊन गेलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गाडीतून खाली उतरलो. हालेलुया. पुणे पासून अमलासपर्यंत यायला माझ्याकडे पैसा नाही. हालेलुया. तिथे एक बंधू आला. त्या बंधूने खिशामध्ये पैसा हात घातले. हातामध्ये आलेले तेवढे पैसा उचलून माझ्या खिशामध्ये टाकले. हालेलुया. त्या माणसाने त्याच्या हातात तेव्हा होता ते बायबल माझ्या हातात दिले. ते बायबल आहे. हे बायबल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे बायबल देऊन मला पाठवून दिलं. हालेलुया. एका ठिकाणी हरवले, लगेच मिळालं. हालेलुया. प्रियानो, इथे हायवेमध्ये येऊन उतरलो. तिथून अजून 11 किलोमीटर पुढे यायचं आहे. त्या 11 किलोमीटर पुढे यायला मला माहिती आहे 1 रुपया टाकून फोन केला तर कोणतरी पॅरिसमधून येऊन मला घेऊन जाणार. हालेलुया. 1 रुपयासाठी शोधायचा पैसा हात घातले बाहेर. तेव्हा देवाच्या कृपेने त्या काळामध्ये 11 रुपये होते. ते 11 रुपये मला तिथे सापडलं. हालेलुया. मी पॅरिसमध्ये पोहोचलो. हालेलुया. हालेलुया. मला एवढंच बोलायचं आहे, तुम्हाला जर प्रभूंचा कार्य करायचं आहे, मागे फिरून बघायची गरज नाही. तुम्ही पुढे जा. प्रभूंचं कार्य करताना भरपूर अडचण येणार, भरपूर त्रास येणार. हालेलुया. अडचण आणि त्रास कशासाठी आहे? अडचण आणि त्रास यासाठी आहे, तुम्ही स्वतःवर अवलंबून काही करायचं नाही. तुम्हाला काय करायचं ते ज्याने तुला पाचारण दिलेला आहे तो समृद्ध आहे, तो मोठा आहे. हालेलुया. म्हणून तो तुमचं काम करणार. हालेलुया. फक्त फादर सिस्टर बनणाऱ्यांसाठी नाही, तुम्ही सर्व लोक पाचारणाचा जीवन जगणार आहे. नवरा बनणे पाचारण आहे, बायको बनणे पाचारण आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्या या पाचारणाच्या मार्गामध्ये तुम्ही जर देवावर अवलंबून जगायला तयार असलं तर हालेलुया देव तुमच्या सोबत उभं राहणार. हालेलुया. सर्वांना पाठ असलेले वचन आहे स्तोत्र 23 मध्ये वचन 5. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढीतोस. हालेलुया.
हे तुमच्यासाठी देवाने बोललेलं वचन आहे. हात वर करा, अंतःकरणापासून बोला. हालेलुया. शब्दांच्या मागे बोला. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढीतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. कळालं का? तुम्हाला गाणं माहिती काय आहे? हालेलुया. हालेलुया. मोठा मेजवानी चालू आहे. हालेलुया. भरपूर लोक तिकडे जेवण वाढायला जात आहे, आमटी होतायला जात आहे. हालेलुया. भयंकर गर्दी. हालेलुया. हे लोकांच्या गर्दी असलेल्या मेजवानीमध्ये स्वतः परमेश्वर मोठा भांड घेऊन, चमचावर घेऊन सगळ्यांच्याकडे न जाता सरळ तुझ्याकडे. हालेलुया. सर्वांच्या देखत देव परमेश्वर तुला ताट वाढून देणार. हालेलुया. तेव्हा काय होईल? मेजवानीमध्ये बसलेले सगळे उभे राहून बघणार, तो कोण आहे? हालेलुया. हालेलुया. तो कोण आहे ज्याला परमेश्वर ताट वाढायला आलेला आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. लोकांनी तुमचा तिरस्कार केला असेल तर, लोकांनी तुम्हाला टाकून दिलेला असेल तर, हालेलुया, माणसाने तुम्हाला फेकून दिलेले व्यक्ती असेल तर, हालेलुया, जाना. हालेलुया. तुला ताट वाढायला, सर्वांच्या समोर तेलाचा अभ्यंग तुला द्यायला एक परमेश्वर तयार आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. शेवटचा एक वचन आपण घेऊया. गलातियरास लिहिलेले पत्र 3 अध्यायातील 20 वचन. हालेलुया. संत पाऊल, अशा अनेक अनुभवातून जगलेले पाऊल, हालेलुया, आपल्याला सांगत आहे. हालेलुया. जेवढे तोटा आपल्या आयुष्यामध्ये देवासाठी आलेला आहे, तेवढे तुम्ही ढीग भरून घेणार. हालेलुया. आपण या वचन सृष्टांच्या मागे बोलूया. गलातियरास लिहिलेले पत्र 3 अध्यायातील 20 वचन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. हालेलुया. आता पुढे मी नाही जगत, माझा येशू माझ्याकडे जगतात. हालेलुया. हालेलुया. हे वचन तुमच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती बोलण्यासारखा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. तुमच्या कार्य केलेले सगळे या अनुभवातून गेलेला आहे. प्रभु तुम्हा बरोबर असो. जमले कोणाचा ते डोक्याचा एका बाजूला त्रास होता. हालेलुया. डोक्याला काही झालं का म्हणून विचार येत आहे, एवढा त्रास होत आहे. हालेलुया.
तसाच प्रकारे कोणाला तरी छातीच्या एका भागामध्ये खूप काही काही झाल्यासारखं वाटते. हालेलुया. येशू या दोघांनाही आशीर्वादित करत आहे. पोटात ते खूप गॅस पकडल्यासारखं होत आहे. खूप त्रासातून जाणारा कोण तुमच्यामध्ये आहे. येशू त्यांना बरे करत आहे. सांधे दुखणे, संधिवात हे त्रास असलेले अनेकांना तो स्पर्श करत आहे. पोट निरंतर खराब होत आहे असे कोणाला तरी तो स्पर्श करत आहे. अनेक दातांच्या संबंधामध्ये अधूनमधून त्रास होत आहे असे कोणाला तरी तो स्पर्श करत आहे. विसरपोकपणा पटकन विसरत आहे अशा त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना तो स्पर्श करत आहे. अधूनमधून तुझ्यामध्ये कोणाला तरी वाटते जायचं, दोन मार द्यायचं, मारायला वाटते काही. अशा काही लोकांना येशू शांत करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.